वंचितचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडनं फेटाळला का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आणि हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण एवढंच आहे की वंचितनं मागणी केलेल्या जागांवर काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आणि काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीत अकोल्यावर देखील चर्चा झाली आहे। अकोल्यामध्ये अभय पाटील यांच्या नावाची काँग्रेसमधून सध्या चर्चा सुरू आहे। अकोल्यासह इतर 9 जागांवरील उमेदवारीवर देखील काँग्रेसची चर्चा झाल्याची माहिती आहे। भंडाऱ्यातून नाना पटोले आणि चंद्रपूरमधून वडेट्टीवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी देखील शक्यता आता वर्तवण्यात येते। तर ज्या प्रकारे वंचितच्या महाविकास आघाडीसोबत बैठका सुरू आहेत आणि कुठल्याही मुद्द्यावर हे दोन्ही घटकांमध्ये एकमत होताना दिसत नाहीये आणि याचाच पुढचा अध्याय आजच्या या बैठकीनंतर रचला जातोय की काय अशी शंका निर्माण होईल अशा प्रकारच्या घडामोडी सध्या समोर येत आहेत। वंचितनी काही जागांचा प्रस्ताव काँग्रेसकडे दिलेला होता, मात्र या प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वीच काँग्रेसनी काही जागांवर आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं दिसतंय। आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे अकोल्यामध्ये जो वंचितचा बालेकिल्ला मानला जातो, जो प्रकाश आंबेडकरांचा गड मानला जातो, त्या ठिकाणी सुद्धा कोण उमेदवार असेल हे ठरवण्याची प्रक्रिया वंचितला विश्वासात न घेताच सुरू झाल्याची माहिती सध्या समोर येते। आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, नेमकं काय घडतंय? प्रकाश आंबेडकरांना विश्वासात न घेता किंवा चर्चा न करता जो प्रस्ताव दिलेला आहे त्याचा विचार न करता थेट आता उमेदवारांची चर्चा सुरू झालेली आहे। काही ठिकाणी निश्चिती झाल्याची सुद्धा चर्चा आहे। काय नेमकं घडतंय या संदर्भात? निश्चित स्वरूपात दिल्लीत जी आत्ता बैठक काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरती सुरू आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला ज्या जागा देण्यात याव्यात त्याबाबत चर्चा सुरू आहे। सातत्यानं प्रकाश आंबेडकर रोज नवीन फॉर्म्युला महाविकास आघाडीसमोर ठेवत आहेत। त्या सगळ्या जागांवरती काँग्रेसकडनं विचार सुरू झाला आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अकोल्यामध्ये अभय पाटील या एका उमेदवाराबाबत चर्चा सुरू आहे। त्यामुळे वंचितच्या ज्या जागा प्रॉमिनंटली त्यांच्याकडनं मागितल्या जाते, दावा केला जातोय, त्या जागांवरती सुद्धा काँग्रेसनं आता आपले उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न किंवा सुरू केला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसकडनं सुद्धा आपल्या वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार जे सध्या विरोधी पक्ष नेते आहेत, सध्या काँग्रेसमध्ये आहेत, त्यांना निवडणुकीत उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सेम पॅटर्न भाजपने सुद्धा राबवला होता। मंत्री असतील किंवा मोठे महत्त्वाचे ज्येष्ठ नेते असतील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दोन्ही मोठे पक्ष भाजप आणि काँग्रेस कुठेही रिस्क लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घ्यायची नाही या मोडमध्ये दिसतात। त्यामुळे ज्येष्ठांना निवडणुकीत उतरण्यासोबतच मित्रपक्षांसोबत डीलिंग करताना काँग्रेससोबतच भाजपला सुद्धा काही अडचणींचा सामना करावा लागतोय। दिल्लीमध्ये जी बैठक सध्या होते त्यामध्ये सुद्धा मित्रपक्षाच्या ज्या जागा मित्रपक्षाला संभाव्य परिस्थितीत सोडल्या जाऊ शकतात त्यावर सुद्धा काँग्रेसची तयारी ज्या प्रकारे भाजप करते तशीच तयारी काँग्रेस सुद्धा करते। त्यामुळे आता काँग्रेसनं जर या जागांवरती आपले उमेदवार जाहीर केले तर वंचित सोबतची संभाव्य युती होणार का, आणि जर ती युती झाली नाही आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर त्याचा नक्की फायदा कोणाला होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। निश्चित ओम, ज्या प्रकारची नावं समोर येत आहेत, महाराष्ट्रातून अकोल्याच्या जागेवर चर्चा झाल्याचं कळतंय, पुण्याच्या जागेवर सुद्धा धंगेकरांचं नाव जवळपास निश्चित आहे अशी देखील चर्चा आहे। अर्थात याला कुठलाही अधिकृत दुजोरा पक्षांनी दिलेला नाही, मात्र अशा अनेक जागांवर उमेदवार कोण असेल अशा प्रकारच्या चर्चा आहेत, जशी वडेट्टीवारांची चंद्रपूरमधून आहे। तर या सगळ्यातून नेमका काय मेसेज काँग्रेस देऊ पाहत आहे असं वाटतं? स्थानिक लेवलला जे नेते प्रभावी आहेत, आपण पाहिलं असेल की वडेट्टीवार हे चंद्रपूरचे आहेत। चंद्रपूरमध्ये भाजपनं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इच्छा नसताना सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय। त्यांना कुठेतरी तुल्यबळ लढत देण्यासाठी स्थानिक आणि एक प्रभावी नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसकडनं उतरवलं जाऊ शकतं, त्यांना तसा आग्रह केला जातोय। तशीच परिस्थिती भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आहे। पुण्यामध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं काम जे करतायत रवींद्र धंगेकर, ज्यांनी भाजपच्या हक्काचा मतदारसंघ असलेल्या कसब्यातून विजय खेचून आणला होता, त्यांना कुठेतरी निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं उतरवलं जाते। अर्थात धंगेकर स्वतः सुद्धा लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात अनेक दिवसांपासून करून आहेत। त्यामुळे तुल्यबळ आणि ताकदवान नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून कुठेतरी आपला जो से आहे लोकसभेमधला तो वाढवण्याचा प्रयत्न सध्या तरी दिसतोय। कारण ज्या प्रकारे महायुतीच्या बाबतीत जनमानसामध्ये भावना आहे, प्रतिमा आहे, त्याचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं केला जातोय। यात काँग्रेस सध्या तरी अग्रेसर आहे असं आपण म्हणू शकतो। निश्चितपणे नेमका काय मेसेज काँग्रेस देऊ पाहत आहे आणि याच्यातून महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्ष काय मेसेज घेणार आहेत हे बघणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ओम तूर्त या सविस्तर माहितीबद्दल।